नारळी पौर्णिमेनिमित्त मी बनवलेला आहे मस्तपैकी असा हा नारळी भात. खूप छान झालेला आहे, अगदी मोकळा मोकळा आणि स्वादिष्ट असा नारळी भात कसा बनवायचा चला बघूयात. त्यासाठी 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे. तो पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून थोडासा 10 मिनटं बाजूला ठेवायचा आहे आणि 1 कप बासमती तांदळासाठी आपण 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. 10 मिनटानंतर थोड्याशा तुपावरती आपण लवंग आणि वेलची जी आहे ती घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भिजवलेला जो तांदूळ आहे ते 2 ते 4 मिनटं आपण छानपैकी मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर उकळलेलं जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे, म्हणजे जो भात आहे तो मस्तपैकी मोकळा मोकळा आणि मस्त शिजून तयार होतो. शिजवताना चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. झाकण घालून ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनिटात हा जो भात आहे तो मस्तपैकी शिजून तयार होतो. तुम्ही ते बघू शकता, मस्त दिसतोय. आणि हा भात मी काढून घेते आणि याच पॅनमध्ये थोड्याशा तुपावरती ड्रायफ्रूटसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर तेही बाजूला करून घेऊयात. आणि त्या पॅनमध्ये आपण पाऊण वाटी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ हलकासा गरम झाल्यानंतर म्हणजे मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी नारळ घालून घ्यायचा. इथे खवलेला नारळ मी घालून घेतलेला आहे. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने नारळी भात बनवला जातो. कुकरमध्ये सुद्धा छान होतो. याच्या अगोदर सुद्धा मी दाखवलेला आहे तो कसा बनवायचा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता आपण जो शिजवलेला भात आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. केशरवालं दूध यामध्ये घातलेलं आहे. खूप छान फ्लेवर येतो. सगळं छान मिश्रण जे आहे ते एकजीव होईस्तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घातलेले आहेत. वेलची पावडरसुद्धा मी घातलेली आहे. खूप छान सुगंध सुटला आहे. मस्त झाला आहे आपला हा नारळी भात. झाकण घालून ठेवूयात. 4 मिनिटानंतर आपला नारळी भात सर्व करण्यासाठी तयार होणार आहे. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. आणि आता मी सर्व करून घेते. सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.